परवा बायकोचा वाढदिवस होता. सासऱ्यांनी लेकीसाठी गावरान कोंबडा पाठवलेला. म्हटलं जबरदस्त पद्धतीने बनवला पाहिजे. म्हणजे सुक्क आणि रस्सा केलेला. चला बघूयात रेसिपी. एका कुकरमध्ये थोडासा लसूण आणि हळद घेतली तेलासोबत. आता हे तुम्ही पातेल्यात करू शकता, पण गावठी कोंबडा शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी कुकरमध्ये एक शिट्टी घेतली आणि पटकन शिजला. तुम्हाला जर वेळ असेल भरपूर तर पातेल्यात शिजवा. त्यात थोडं खडे मीठ आणि गरम पाणी ॲड करून कुकरला एक शिट्टी काढून घेतली. एका शिट्टीत एकदम ओके शिजून गेला. नंतर एक वाटण तयार केलं. त्यासाठी कांदे खोबरं अशा पद्धतीने भाजून घेतलं आणि नंतर आलं लसूण कोथिंबीरसोबत एक पेस्ट बनवून घेतली. एका कढईत तो मसाला परतला. त्यामध्ये तेल हळद बेडगी मिरची पावडर घाटी मसाला किंवा कांदा लसूण चटणी घेतली. त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण छान भाजून घेतलं. आता ह्याच्यात थोडंसं आपण पाण्याचा वापर करतो, त्याच्यामुळे त्याला छान भाजणं, एक सगळा आलं लसूणचा जो कच्चा फ्लेवर आहे तो निघून गेला पाहिजे. अशा पद्धतीने तो मसाला जो आहे तो भाजून घेतला. आता ह्याचे दोन भाग करणार आहे. एक भाग आपण रश्श्यासाठी वापरणार आहे आणि दुसरा साईडला ठेवणार आहे तो सुक्यासाठी. आता हे जे चिकन शिजलेलं आपलं त्यातलं थोडं जे सॉफ्ट होतं ते साईडला गेलं आणि जास्त हाडं होती ती रश्श्यात ठेवली. त्यामध्ये भाजलेला आपला मसाला ॲड केला आणि पाणी ॲड करून आपल्याला पाहिजे ती कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. रश्श्याची कलर बघू शकता तुम्ही कसा डार्क ब्राऊन रेडिश ब्राऊन कलर आला आहे. खूप सुंदर झालेलं चवीला. नंतर त्याच कढईत थोडंसं तेल कांदा कोथिंबीर मिठावर परतून घेतलं. सुक्यासाठी जरा कांदा टोमॅटो असला की मस्त वाटतं खायला. एक टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यामध्ये आपण मगाशी भाजलेला जो मसाला होता त्यातला अर्धा भाग ह्याच्यात ॲड केला. सगळं छान मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये उरलेलं चिकन ॲड केलं. एक नंबर रेसिपी आहे. तुम्ही हे गटारी आमुष्याच्या आधी या आखाडात एकदा तरी हा गावठी कोंबडा या पद्धतीने ट्राय केलाच पाहिजे. अप्रतिम लागतो. म्हणजे अक्षरशः मटणापेक्षा भारी मजा आली. नक्की ट्राय करा. ही रेसिपी सोपी आहे. सगळं घरी अवेलेबल असतं. झटपट होते. खूप सुंदर लागते. चलो बाय.